मुकाबला है, एक और मैंडेटरी पावर प्ले, टाइमर ऑन है। 15 मिनट में 3 और डालना है, क्योंकि पिछली मैच को आपको पेनल्टी मिली थी। फिरोज थोड़ा सा ध्यान दीजिए, वक्त की नजाकत को समझो, वक्त की कीमत को समझो, क्योंकि वक्त किसी के लिए नहीं रुकता है। यस, गेंदबाजी ट्रैक पर सादिक इस वक्त पहले ओवर की जिम्मेदारी मैंडेटरी पावर प्ले डालने के लिए तैयार। बड़ा रनअप, ओहो, यहां पर लेग बिफोर की अपील, पहली गेंद पर चलता किया यहां पर सादिक ने। समीर को यहां पर अब ये ग्राउंड छोड़ना होगा। गोल्डन डक का शिकार, बड़ा विका है, बड़ी विकेट और बड़ा शिकार। डीजे ट्रैक पर आते हुए हमें नजर आ रहे। खूबसूरत सा माहौल बना है। नाइट का ये मुकाबला है, नाइट की ये टूर्नामेंट है। इस टूर्नामेंट के रुए रुआ आदरणीय दीपक महेश्वरी सर, आज इनके माध्यम से ये खूबसूरत सा इवेंट हमें देखने को मिल रहा है। ट्रॉम्बे चीता कैंप के मसीहा, यहां पर बैठक शॉट, आउटफील्ड फास्ट है, गेंद गई है स्क्वायर लेग रीजन पर, मिले यहां पर 4 रन और प्लस नो बॉल। आप देखिए यहां पर सोने पे सुहागा, यानी 5 रन। तो अब यहां पर शायद फ्री हिट की डिलीवरी है। यस, देखिए आसमान का हेलीकॉप्टर घूमा, यानी इशारा आया कि लाइसेंस है अब इस बल्लेबाज के पास कि आपका यहां पर विकेट ओनली रन आउट सिर्फ यहां पर दिया जाएगा। फिर से एक बार घुटना टेक और मेरे बैट से छक्का देख, वाह रे वाह फहाद, गेंद गई आउट ऑफ पार्क, मिले यहां पर 6 रन। डीजे ओह, इस बार मौका बना है। ये क्या हुआ, ये क्यों हुआ? तो देखिए ये कैसे हुआ पता ही नहीं चला, कैच हाथ से छिटक गई और वहां पर मिले 6 रन। देखिए जजमेंट यहां पर मोहम्मद से हुई गलती, और क्रिकेट में गलती को स्थान नहीं है। बोराडे सर इस वक्त एक खूबसूरत एम्पायर, उसके बाद में हेमंत कोहली सर। देखिए मैदान के अंदर कोई ना आए, प्लीज आपसे विनंती करता हूं, ग्राउंड के बाहर ही आप इस मैच का आनंद ले सकते हैं। पहला सेमीफाइनल का मुकाबला, लेकिन इस बार रन तो आए लेकिन विकेट भी आया। लेकिन फहाद की अगर बल्लेबाजी अगर अच्छी लगी तो डॉल्फिन जोरदार तालियां हो जाए भाई। बेहतरीन शुरुआत यहां पर दिलाई अपनी टीम के लिए। स्कोर कार्ड यहां पर अपडेट होता हुआ 17 रन। कोई गलती नहीं की, यूसुफ ने एक अच्छा कैच लपका, एक अच्छे पारी का अंत, छोटी पारी लेकिन बड़ी पारी। सोहेब इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर। देखिए मोहम्मद के ऊपर नाराज है इस वक्त फिरोज,
जिन्होंने इस टूर्नामेंट में ऐसा कारनामा किया है। तीन बैक टू बैक मैन ऑफ द मैच फिरोज ने यहां पर लिए इस टूर्नामेंट पे। चौथे मैच के लिए रेडी है। अगर चौथे मैच में अगर ये मैन ऑफ द मैच लेते तो मेरे ख्याल से मुंबई टेनिस में एक रिकॉर्ड होगा कि कोई ऐसा लोता खिलाड़ी जिन्होंने 4 मैच में मैन ऑफ द मैच का खिताब कोई लिया है तो। लेकिन देखना है, क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है। सादिक अपने ओर की अगली गेंद लेकर तैयार। ओ जड़ों में गेंद थी, खोद कर निकाला, गैप में, आउटफील्ड फास्ट है, एक्स्ट्रा कवर के बीच में गेंद जमीन को आग लगाती हुई। देखिए वहां पर मोहम्मद आए, फिर से एक बार अच्छी फील्डिंग हमें देखने को मिली और पहले ओवर का खेल यहां पर मुकम्मल हुआ। पहले ओवर के खात्मे के बाद एक ठीक ठाक स्कोर हमें डॉल्फिन के माध्यम से नजर आ रहा है, यानी स्कोर जा पहुंचा है 19 रन 19 रन। डीजे महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय, महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय, महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय। नक्कीच मार्केट हलवलाय आणि ट्रॉम्बे चिता कॅम्प चेंबूर सुद्धा हलवलाय, कारण हे नाव मात्र आवर्जून आता घेतलं जातं। खरं तर जबरदस्त समाजसेवक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं। या नगरीतले भाग्य विधाता, तुम्हा आमचे सर्वांचे लाडके, खरं तर दीपक महेश्वरी सर यांच्या नेतृत्वाखाली ही नाईटची स्पर्धा मात्र भरवली जाते आणि तिसरं पर्व आहे ज्यांना मात्र मोठा गर्व आहे। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। दुसरं षटक मात्र घेऊन येत आहेत। मागील मॅच मध्ये ज्यांनी निर्धाव षटक टाकलंय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र त्यांनी घेतलाय फिरोज, सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर। BA स्पोर्ट्स 3 षटकारासाठी डॉक्टर माजिदसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस। इस बार तेज तरारी आणि चेंडूला लेफ्ट केलंय। खरं तर डॉक्टर माजिद यांना वाटलं का चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे का काय, आणि वाईट समजून चेंडू सोडला। फिरोजनी मागील मॅच मध्ये जशी सुरुवात केली तशी मात्र या मॅच मध्ये सुद्धा मात्र सुरुवात करतायत। अर्थातच जसं बघायला गेलं तर निर्धाव चेंडू। सेमीफायनलची मॅच फायनल मध्ये कोण जाणार यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहे। कुठला संघ मात्र बाजी मारणार आपल्याला थोड़ी वेळ मात्र वाट बघावी लागणार है। सेमीफाइनल का ये कड़ा मुकाबला, फाइनल में जाने के लिए यहाँ पर जद्दोजहद मात्र की जा रही है। दोनों ही टीम मात्र भर। स्लो वन गेंद यहाँ पर देखिए गेंद के ऊपर उंगलियां घुमाई थी फिरोज ने। कौन कहता है कि ये गेंदबाजी नहीं कर सकता है, क्योंकि पिछले मैच में भी इसी तरह शुरुआत की थी। 2 बिंदी गेंद इंपॉर्टेंट मैच में डॉक्टर माजिद जैसे बल्लेबाज को खामोश रखा है, लेकिन ज्यादा देर आप इन बल्लेबाज को खामोश नहीं रख सकते, क्योंकि इस बार भी खड़े खड़े खेलने की कोशिश, लेकिन ऑफ स्टंप से काफी बार हैम्पर ने जाना, जांचा, देखा, उसके बाद अपना निर्णय दिया। चलो नेक्स्ट मैच जावले स्पोर्ट्स क्लब और माहुल कोलीवाडा। अगर तुम्ही इथं दाखल झाला असेल तर टॉस बॉक्स जवळ यायचंय, आपल्याला नाणेफेकी करायचं आहे। आपण पुढचा मॅचचा विचार केला तर ग्रामीण क्रिकेटचा थरार मात्र आपल्याला अनुभवायला भेटणार आहे। पहिला सामना आहे श्री गणेश माहुल कोलीवाडा आणि सुनील स्मृती जावळे। अगर तुम्ही आला असेल तर टॉस बॉक्स जवळ यायचंय। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथं मैदानाच्या आतमध्ये वॉर्ड क्रमांक 145 चे चिता कॅम्पचे, ट्रॉम्बेचे, पायलीपाडा गाव असेल, दत्तनगर गाव असेल, या सर्व गावांना मात्र मुभा दिली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। शेवटच्या टप्प्यावरती आपण जर हा 145 वॉर्डची मात्र मॅचेस सुरू आहेत। हो मात्र आडव्या बॅटने मात्र फटका खेळलाय ऑनच्या दिशेने, वाईडिश मिड विकेटच्या दिशेने मात्र खेळाडू तिथं तैनात आहे। चलते मुकाबले की तरफ एक अच्छी गेंदबाजी, इस बार भी लेफ्ट किया। फिर से एक बार यहाँ पर वाइट गेंद हमें देखने को मिली। स्कोर यहाँ पर अपडेट होता हुआ 23 रन 23। एक अच्छी शुरुआत यहाँ पर पहले ओवर के बारे में सोची तो महंगा ओवर रहा, कोई गलती, कैच भी छूटा और 6 रन भी मिले। दर्शक दीर्घा काफी तादाद में हमें देखने को मिल रही है। एलबी की अपील, लेकिन यहां पर मना किया।
पिचिंग शायद ऑफ स्टंप के एक बाई के रूप में यहाँ पर रन आता हुआ। हेलो, क्या गेंद थी, क्या गेंद थी, स्लो वन गेंद थी, समझ नहीं पाए बल्लेबाज सोहेब। बड़ा हिट खेलना था लेकिन यहाँ पर बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। ये इंपॉर्टेंट बिंदी गेंद आती हुई 2 ओवर का खेल यहाँ पर मुकम्मल हुआ और 2 ओवर के खात्मे के बाद स्कोर जा पहुंचा है 24 रन। देवांश खरं तर आपल्या वडिलांना सपोर्ट करण्यासाठी माहुल गावातनं आज देवांश इथं दाखल झालेले आहेत। श्री गणेश माहुल कोलीवाडा संघाचे मात्र समर्थक आहेत। अमित कोळी यांचे सुपुत्र देवांश कोळी यांचं इथं आगमन झालंय। खरं तर आपल्या वडिलांना बॅक करण्यासाठी प्रत्येक स्पर्धेमध्ये देवांश दादा ते असतात आणि अमित कोळी म्हटलं तर मुंबई टेनिस क्रिकेट ग्रामीण मधलं एक मोठं नाव। व्यवसाय क्रिकेट चांगलं खेळलं, ग्रामीण क्रिकेट चांगलं खेळलं, अजूनही खेळतायत। नवीन खेळाडूंना घेऊन मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली। सुपर 6 मध्ये आपण जर विचार केला तर क्वालिफाय झाले। याच्यानंतर आपल्याला ग्रामीण क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला भेटणार आहे। चला, दोन्ही कॅप्टन आम्ही अनाउन्समेंट केलेली आहे। अगर तुम्ही आले असेल तर आयोजकांशी संपर्क साधा आणि डायरेक्ट कॉम्बॉक्स जवळ या। मोहम्मद लो फुटस गेंद थी, यहाँ पर देखिए टाइमिंग नहीं कर पाए यहाँ पर डॉक्टर माजिद। इस बार पॉइंट पर यहाँ पर एक अच्छा शॉट हमें देखने को मिला जहाँ पर मुकम्मल किए 1 रन। स्कोर कार्ड यहाँ पर आगे सरकता हुआ 25 रन। मोहम्मद की अगली गेंद, एक तेज तर्रार युवा गेंदबाज, धारदार गेंदबाजी मोहम्मद के माध्यम से हमें नजर आती है। लो फुल टॉस गेंद, मौका मिला है, फिर से एक बार टाइमिंग नहीं हुआ है लेकिन नो मैच लैंड पे यहां पर गेंद गिरी। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, यहां पर 2 रन मुकम्मल किए। खरं तर गावातली स्पर्धा आहे। ट्रॉम्बे ग्रामस्थ तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे। मोठं मन केलंय। खरं तर आपण जर इथं गिफ्ट बघतोय त्या गिफ्ट मध्ये आपण जर विचार केला तर कूलर्स आहेत ज्यांनी मात्र आपल्याला पुरस्कृत केलेत। खरं तर बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅन साठी आपण जर विचार केला तर योगिता धर्मा कोळी, खरं तर शरद कोळी यांचे बहीण आहेत, त्यांनी मात्र आपल्याला हे कूलर मात्र पुरस्कृत केलेत। या स्पर्धेच्या माध्यमातून योगिता ताई तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी खरं तर BMW या कंपनीची दुचाकी वाहन अर्थातच सायकल ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेली आहे तेच म्हणजे आमचे धीरज या गावातले सुपुत्र आहेत, त्यांनी आपल्याला पुरस्कृत केले मॅन ऑफ द सिरीज साठी। तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार। जाऊया मॅचच्या दिशेने।
खरं तर आपण जर बक्षिसाची रेलचेल बघितली तर बरेचसे बक्षीस आहेत या स्पर्धेमध्ये आणि पारितोषिकाचा विचार केला तर एक मोठी पारितोषिक आहेत. प्रथम क्रमांक असेल, द्वितीय क्रमांक असेल, तृतीय क्रमांक असेल तर आपण जर विचार केला तर 1,50,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 75,000 व एक आकर्षक ट्रॉफी. पुन्हा एकदा हवाई हल्ला वाईड डिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. मी अगोदर सांगितलं डॉक्टर माजिद एक सुंदर अशी फलंदाज आहे आणि एक नजाकत मात्र त्यांनी दाखवली आहे. लॉफ केलाय. धावसंख्या झाली ती 43 जावा. 3 ओवर का खेल यहाँ पर मुकम्मल हुआ है. अगर आप 2 छक्के और लगाते तो बीए स्पोर्ट्स की तरफ से आपको 500 रुपए का कैश प्राइज. चलो मैच ऑन कीजिए. इसके बाद हमें कई सारे मैचेस खिलाने हैं. आज मेगा फाइनल हमें देखने को मिलेगी. वार्ड क्रमांक 145 और ग्रामीण क्रिकेट का थरार, यानी ग्रामीण में से 1-2 फाइनलिस्ट टीम और वार्ड क्रमांक 145 से 2 फाइनलिस्ट टीम. लेते छोटा सा ब्रेक, सुनते हैं सुंदर संगीत. यस देखिए 3 सेकंड से आप बच गए, यानी 15 मिनट के लिए 3 सेकंड बाकी थे. उस वक्त में आपने 3 ओवर मुकम्मल किया. काय नाव आहे टीमचं? श्री गणेश माहुल कोलीवाडा आणि सुनील स्मृती जावळे या आपण आता त्यांच्याशी संपर्क करूया आणि त्यांच्या दरम्यान आपण नाणेफेकी करूया. श्री गणेश माहुल कोलीवाडा तुम्हाला विनंती करतोय. कॅप्टन अमित दादा, जावळे संघ मात्र उपस्थित आहे. चांगला फटका वाईड डिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र टोळवलाय. श्री गणेश माहुल कोलीवाडा श्री गणेश माहुल कोलीवाडा बघा शेवटचा पुकार आहे तुमचा. समोरचा संघ मात्र इथं दाखल झालाय. प्लीज पहिल्या दिवशी तुम्ही यस आलेले आहेत या मी दीपक सरांना विनंती करतोय. आपल्याला महत्वाची नाणेफेकी करून घ्यायचे महत्वाचा ग्रामीण क्रिकेट आणि 2 संघ मात्र इथं उपस्थित आहेत. अजित सर या, अजित सर मात्र इथं दाखल झालेले आहेत. अजित सर के माध्यम से हमें यहाँ पर इस एक मिनट चलो जैसी आधी इनिंग खत्म होती है आपको अपने को टॉस की प्रक्रिया पूरी की जा रही है. चलते हैं मुकाबले की तरफ. स्कोर जा पहुंचा यहाँ पर 50 रन. दो गेंदों का खेल यहाँ पर शेष है. अब इस 2 गेंदों में कितने रन बनाएंगे हमें देखना है. यहाँ पर डॉल्फिन टीम अच्छी गेंद, अपील यहाँ पर कॉर्ट बिहाइंड की, लेकिन यहाँ पर डॉक्टर माजिद ने खुद ही ग्राउंड छोड़ा. स्पोर्ट्समैनशिप यहाँ पर दिखाई. तो यहाँ पर डॉक्टर माजिद का पारी का अंत. अच्छी बल्लेबाजी हमें देखने को मिली और स्कोर यहाँ पर अपडेट होता हुआ
52 रन। आखिरी गेंद फेस करने के लिए मैदान के अंदर बल्लेबाज। या दरम्यान आपण स्वागत करूया। खरं तर राजा नायडू सर आणि निकिता नायडू मॅडम यांचे इथं आगमन झालेलं आहे। खरं तर रील स्टार आहेत, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगले चांगले रील्स मात्र बघायला भेटतात। खरं तर सेलिब्रिटी आहेत। खरं तर नायडू परिवारचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूया। आइए सर, आगतम स्वागतम सुस्वागतम। तो यहाँ पर क्या हुआ देखिए, बड़ा हिट चाहते थे बल्लेबाज लेकिन प्रॉपर कनेक्शन नहीं था। यस, 5 ओवर का खेल यहाँ पर 4 ओवर का खेल यहाँ पर मुकम्मल हुआ है और स्कोर जहाँ पहुंचा है 53 विन। चला जाऊया आपण टॉस बॉक्स जवळ, जिथे मात्र जोडले जातात दीपक सर आणि अजित सर। अजित सर, तुम्हाला विनंती करतोय, आता आपण जाऊया महत्वाचा टॉस। एका ठिकाणी माहुल, दुसऱ्या ठिकाणी जावले, या दोन गावांमध्ये मात्र एक मोठी टक्कर तिथे मात्र जोडले जातात। आदरणीय दीपक सर। चला, सामना 4 षटकांचा असेल। सुपर 6 मधील लढत तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला निलेश इलेवन जावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये माहुल कोळीवाडा। हेड इज द कॉल अँड हेड इट इज टॉस जिंकलाय तो निलेश इलेवन जावळे संघानं। स्मृती, तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू। कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? आणि मोठ्या संख्येने खरं तर प्रेक्षक वर्ग आपल्याकडे, आपल्या विभागामध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा होतात, परंतु या स्पर्धेमध्ये अनेक खरं तर क्रीडा रसिक पाहायला मिळतात। काय सांगशील सगळ्या प्रेक्षकांच्या बद्दल? इथे आयोजन तर खूप छान आहे आणि प्रेक्षकांची गर्दी बघता खेळायला पण मजा येते इकडे। मुंबईमध्ये येऊन खरं तर आज पारितोषिक जिंकण्याची एक चांगली संधी मात्र आहे। बऱ्याचशा स्पर्धा रायगडमध्ये तुम्ही सातत्याने खेळत असतात, परंतु मुंबईमधील ही स्पर्धा किती महत्वाची आहे जावळे संघासाठी यावर्षी? नक्कीच ही मॅच आम्हाला महत्त्वाचीच असेल। पहिलीच एंट्री आहे आमची या भागात आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि माझे सासरे यांच्या नावाची टीम आहे, तर अजूनही आम्ही चांगले एफर्ट्स देऊ जिंकण्यासाठी। चला, खूप सारं अभिनंदन तुझं आणि मनापासून शुभेच्छा। नाणेफेक जिंकली ती जावळे संघानं आणि त्यांचा सामना माहुल कोळीवाडा संघाच्या विरोधामध्ये पाहायला मिळेल। टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे। या आता कॉम्बॉक्स मध्ये मात्र थोडासा फेरबदल असणार आहे आवाजामध्ये। रायगड विभागातला खरं तर पलसपे गावाचा गोड आवाज आता आपल्याला ऐकायला भेटणार आहे। ओव्हर टू दीपक पाटील सर। हॅलो, चला, 53 धावांचं लक्ष ठेवण्यात आले या मॅच मध्ये। इकडून सरळ मेगा फायनलचा प्रवास असेल, त्यामुळे सेमीफायनल पाहतोय आपण वॉर्ड वाईज या स्पर्धेमधील। आणि या अगोदर आपण पाहिलं तर फिरोज इलेवन हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय या स्पर्धेच्या, आणि त्यामुळे दुसरा संघ मात्र कोणता असेल यासाठी सुरू असणारी लढाई। चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर, कारण आज आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत। प्लीज तर रील स्टार आपल्याला पाहायला मिळतात खरं तर या मंचावर। राजा रायडू सर आहेत, निकिता मॅडम आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। खरं त्यांच्या रील्सला अनेक व्ह्यूज आपण सातत्यानं पाहत असतो। मोठी चर्चेत राहणारी खरं तर स्टार आहेत सध्याच्या घडीला। सध्या जमाना सुद्धा रील स्टारचा आहे आणि आज त्यांची उपस्थिती खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मंचावर लाभले, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। सुस्वागतम।
सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय ते सरळ सीमा रेषेच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बॉल थोडासा खाली उतरला की काय, सुरुवातीला असंच वाटलं होतं एखादा मोठा स्ट्रोक येईल, परंतु इकडे मात्र दुर्दैवीरित्या मात्र बाद व्हावं लागते. निराश मानेनं मात्र फलंदाज सादिक परतलाय. पहिला धक्का लागलाय. या स्पर्धेमध्ये अनेक प्राइजेस आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांना खरं तर कूलर देण्यात येणार आहेत आणि जे पुरस्कृत केलेत योगिताताई धर्मा कोळी, अर्थातच श्रेयाजी कोळी यांची बहीण आहेत, त्यांच्या माध्यमातून कूलर आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअरलेकडे चेंडू सरकलाय, सिंगल त्या ठिकाणी येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती आता मात्र आकड्यावर. 53 धाबांचं लक्ष्य आहे मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी, त्यामुळं थोडासा बेतरबडेन कष्ट घ्यावे लागतील या मॅच मध्ये, कारण चांगली आव्हानात्मक धावसंख्या उभी केले. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना डॉल्फिन आणि गॅलेक्सी संघ सध्याच्या कडीला खेळतोय. यावेळेस मात्र फटका चांगला, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, फॅन्टास्टिक स्ट्रोक, बॉल सीमा पार षटकार. फिरोजच्या बॅटमधून मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह षटकार आपण पाहिला. धावसंख्या जम्प करेल ती 8 या आकड्यावर, आणि जर हे फटके सातत्याने येत राहिले तर 53 धाबा चेस करायला फार मोठं कष्ट घ्यावे लागणार नाहीयेत. सोहेलचा हा बॉल लॉफ्ट केलाय, मिड ऑफच्या वरतून ताणवला होता, पोहोचला होता क्षेत्ररक्षक. थोडासा फुटबॉल किक त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणाला असंच वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल, परंतु चांगली फिल्डिंग, झैद नक्कीच रन सेव्ह केला त्या ठिकाणी. सुपर फिल्डिंग पहा रिप्ले मधून पुन्हा एकदा, अन्यथा चौकारच गेला असता. चांगली प्रॅक्टिस फुटबॉलची सुद्धा असेल कदाचित. सुपर फिल्डिंग, 2 धाबा तर वाचवल्या जहेदनं. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचते तो 10 या आकड्यावर. 10 ऑन अ बोर्ड. लॉफ्ट केले बॉलला आणि अगदी स्ट्रेट ड्राईव्ह निघालाय बॉल, सरळ जाऊन सीमा रेषेच्या बाहेर पडलाय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, षटकार. ऑन बोर्ड. 16 धाबा धावफलकावर. चांगली दमदार सुरुवात करण्यात आली. 53 धाबांचा पाठलाग करत असताना गॅलेक्सी टीम कडून सुद्धा चांगलं प्रत्युत्तर दिलं गेलंय. खरं तर जेव्हा पहिल्या इनिंगचा खेळ सुरू होता, सादिकच्या ओव्हरमध्ये तब्बल पहिल्या षटकामध्ये 19 धाबा आल्या होत्या आणि त्याच्या प्रत्युत्तरा दाखल मात्र 16 धाबा पाहायला मिळाल्या. चला अंपायर थोडं थांबायचं आहे. तर सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर आपण सगळ्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जाणार आहे. मी विनंती करेन या स्पर्धेचे आमचे प्रणेते सन्माननीय दीपकजी
महेश्वरी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वात आधी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानवंदना देऊया. चला तिकडे प्रेक्षक आहेत आमच्या कॅमेरामनच्या खाली बरेचसे, त्यांना विनंती आहे थोडं साईडला वा, थोडा धूर येतोय तिथून. तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना दिली जाते. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय धर्माकोळी साहेब आहेत, अविनाशजी गरज साहेब आहेत, रील स्टार प्रसिद्ध प्राजा नायडू, त्याचप्रमाणे निकिता मॅडम नायडू, अजीज सर आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या संपूर्ण प्रतिमेचं पूजन आपण करतोय. सर्वात आधी महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना दिली जाते. या स्पर्धेचे प्रणेते सर्व सन्माननीय दीपकजी महेश्वरी साहेब, दक्षिण मध्य मुंबई सहसंपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे या विभागामधील नेतृत्व, आणि त्यानंतर रील स्टार राजा नायडू सर, त्यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस शिल्प पुष्पगुच्छ अर्पण केला जातोय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कायदे तज्ञ, कायदे पंडित, खर तर सगळ्यात जास्त शिक्षण ज्यांनी घेतलं असेल, अनेक डिग्री ज्यांच्याकडे आहेत, आणि ज्या महामानवांनी मात्र आपल्या संपूर्ण देशाची राज्यघटना लिहिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मानवंदना देतोय. त्यानंतर सन्माननीय अविनाशजी गरज साहेब, त्यांच्याही उपस्थितीमध्ये या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय. हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती, शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, आमचे वंदनीय, आमचे पूजनीय, आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण विभागामध्ये मुंबई म्हटली तर आवाज शिवसेनेचाच, आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय. अविनाशजी गरज साहेब त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर अजित सर आहेत त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विनम्र अभिवादन करतोय, आणि ज्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्वर्गीय शरद कोळी, ज्यांना आम्ही खरंच मिस करतोय, आणि त्यांचे पिताश्री या ठिकाणी आहेत धर्मा कोळी. तर शरदजी कोळी यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतोय. तर सर्व आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. सन्माननीय दीपकजी महेश्वरी साहेब स्पर्धेचे आमचे प्रणेते, त्यानंतर धर्माकोळी साहेब, अविनाशजी गरज साहेब, रील स्टार राजा नायडू, त्याचप्रमाणे रील स्टार निकिता नायडू मॅडम, आणि आमचे अजीज सर, सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, आणि सगळ्यांना विनंती करतोय आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. आणि यस अंपायर्स प्लीज प्रोसीड. प्राप्ती डिजिटल, प्राप्ती लाईव्हचे सर्व आमचे जितू दादा गोंधळी, 5 रात्र खरं तर या स्पर्धेसाठी ही स्पर्धा कव्हर करतात. ट्रॉम्बे कोळीवाड्याला येऊन त्यांचं विशेष आभार.
चांगली स्क्रीन आपल्या समोर सुद्धा, चांगलं कव्हरेज, लाईव्ह कव्हरेज, सुस्पष्ट क्वालिटी, साऊंड क्वालिटी चांगली आहे आणि नेहमीच अनेक स्पर्धा मोठ्या मोठ्या प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून रायगड विभागामध्ये सातत्याने कव्हर करत असतात. त्यांचं सुद्धा आभार मानूया. चेंज ऑफ पेस होता यावेळेस, मात्र फिरवला होता हा चेंडू, कळला नाही, गतीचा अंदाज आला नाही. खरं तर पहिला चेंडू निर्धाप येत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. 53 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 37 धावा अजूनही करायच्या आहेत. 3 ओव्हर्स मध्ये पहिला चेंडू निर्धाप आलाय तो अमनचा. शर्तीचे प्रयत्न केले जातील, झुंज निकराची पाहायला मिळेल, काटेकी टक्कर तुम्हाला अनुभवायला मिळेल. मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक खरं तर क्रीडांगणाभोवती जमा झालेत. राऊंड स्टम्प्स अपील पाहायला मिळते आणि इकडे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक सफलता मात्र प्राप्त होते. धावसंख्या 16 असताना हा दुसरा धक्का लागलाय तो फलंदाजी करणाऱ्या गॅलेक्सी टीमला. अमनला सफलता. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक करताना दिसतोय तो डॉल्फिन संघ. फायनल मध्ये फिरोज 11 संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळणार आणि यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. गोलंदाज अमन पुन्हा एकदा सज्ज होईल. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय दीपकजी महेश्वर साहेब, ज्यांना आपण पाहता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. त्यानंतर सुप्रसिद्ध रील स्टार राजा नायडू सर आहेत, निकिता नायडू मॅडम आहेत आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सुंदर अशी स्माईल त्यांची. स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा. नाउ बॅक टू क्रिकेट. सिंगल आले, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 17 नाउ. 17 धावा धावफलकावर. 53 धावांचं लक्ष आहे आणि थोडंसं संत झालाय की काय स्कोर. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 16 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये मात्र टिचून बॉलिंग केली जाते ती अमनकडून आणि त्याचमुळे पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केले आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये हलकसं कमबॅक करत असताना सध्याच्या घडीला आपल्याला डॉल्फिन टीम पाहायला मिळेल. काहीही झालं तरी या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करायचा याच इराद्यानं पेटून उठलेत हे दोनही संघ, गॅलेक्सी आणि डॉल्फिन. आणि त्याचमुळे खरं तर मोठा सपोर्ट आहे. दोन्ही संघ बरेचसे लोकल खेळाडू आहेत वॉर्ड वाईज करत ही स्पर्धा आणि इथून मात्र सरळ फायनलचा प्रवास राहणार आहे या संघांचा आणि त्यामुळे सेमीफायनल ही फार महत्वाची आहे. अमनचा हा बॉल लॉफ केलाय, फटका फसलाय. संधी जरूर आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. बॉल शेवटच्या क्षणाला कॅरी करता आला नाहीये, तोपर्यंत रन्स मिळाल्या. बराच धावला. खरं तर लॉंग चेस होता, खरं तर मोठा चेस केला होता एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं. पहा प्रयत्न पहा, जास्त उंच गेला होता. यावेळेस मात्र मिसटायमिंग झाला होता स्ट्रोक. एक क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये जरूर होते, परंतु हा पहा इकडे गुड ट्राय, वेल ट्राय. 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचला तर 19 वर. 19 ऑन बोर्ड. याच दरम्यान आपण स्वागत करूया भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा मुंबई सरचिटणीस तुकाराम कोळी सर आणि त्यांच्या समेत आलेले त्यांचे परम मित्र भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष गणेशजी पाटील सर. या तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू कॉम्बॉक्स. डॉट बॉल. सुंदर बॉलिंग झाले या ओव्हरमध्ये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आतापर्यंत अमन या बॉलरनं आणि त्याचमुळे थोडंसं टेन्शन आता मात्र वाढत चाललंय ते टीम गॅलेक्सीचं. पहिल्या षटकामध्ये धुमधडाक्यामध्ये सुरुवात झाली होती, परंतु तदनंतर मात्र हा स्कोर कमी केलाय. आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा दिल्या त्या अमन या बॉलरनं. सुपर बॉलिंग. हलक्या हातानं फक्त कट केल्या बॉलला. दिशा देण्याचा प्रयत्न पॉइंटकडे.
सिंगल आले आणि एक यशस्वी षटक मात्र पाहायला मिळत आहे. डॉल्फिन टीम कडून अमन्न टाकलेले हे षटक कदाचित विजयाकडे नेणारं ठरणार का? फक्त 4 धाबा या ओव्हरमध्ये दिल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 20 धाबा गॅलेक्सी टीमच्या आणि त्याचमुळे येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये अजूनही गरज आहे ती तब्बल 33 धावांची. फिरोजच्या बॅटमधून या अगोदर 2 षटकार आपण पाहिलेत. यामीन येतोय तिसरं षटक घेऊन. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस नाव. 2 ओव्हर्स मध्ये 33 धाबांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड नाव. रिमेनिंग 12 बॉल्स. या ओव्हर मध्ये रन्स काढावे लागतील आणि ऑब्व्हियसली सगळ्यांच्या नजरा आता मात्र फिरोजकडे आहेत. फिरोजकडे ती क्षमता जरूर आहे. पहिलाच बॉल यावेळेस उचललाय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल जाईल सीमा पार. उत्तुंग षटकार. या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 26 नाव. 26 धाबा धावफलकावर. 53 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. अजूनही 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 27 धाबांची आवश्यकता. फिरोजच्या बॅटमधून तिसरा षटकार आलाय. क्लीन बोल्ड. काय प्रत्युत्तर दिले. जल्लोष पाहायला मिळतोय. फिरोज बाद होईल. त्रिफळा उडवलाय तो गोलंदाज यामीन. या मॅचची महत्वाची विकेट, इम्पॉर्टंट विकेट घेत असताना फलंदाज होतो बाद. तिसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या गॅलेक्सी टीमला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमावला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. दीपक महेश्वरी दादा. फिरोज बाद झाला. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. 24 धावांचं योगदान त्यानं दिलं. या मॅचची सगळ्यात महत्वाची विकेट मात्र गमावले ती गॅलेक्सीनं. नवीन फलंदाज साहिल येतोय 5व्या क्रमांकावर. चेंडू बाकी असतील ते 10 आणि या 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 27 धाबांची गरज आहे. 27 रिक्वायर्ड नाउ. रिमेनिंग 10 डिलीवरीज. 10 गेंदों में 27 की जरूरत. यामीनचा शॉट ऑफ लेंथ होता. समोर खेचलाय लॉंग ऑनला. ओ चांगला सेव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला आपण पाहिलं थोडस व्हॉलीबॉल प्रमाणे ज्या पद्धतीने आपण फील्ड करत असतो, चेंडू दुसऱ्या कोर्टामध्ये पाठवत असतो, अगदी तसंच काहीच आतमध्ये ढकललंय बॉलला आणि या रन्स मात्र वाचवल्यात. 2 धाबा मिळाल्या नवीन येणारा फलंदाज साहिलला. लो फुल टॉस बॉल. थोडासा गुडघ्याचा आधार घेत स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट परत चेंडू राहिलाय त्यामुळे एकच धाव मिळेल ती फलंदाज साहिलला. 29 धाबा धाव फलकावर. 24 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 24. त्यामुळे या 2 बॉल मध्ये मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. या 2 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा मात्र कराव्या लागतील त्या गॅलेक्सी टीमला. चला थोडं स्पीडअप करा. डॉल्फिन 8 बॉल 24. यामीन पुन्हा एकदा बॉलिंग अटॅकवर. 8 बॉल 24. 2 महत्वाचे चेंडू असतील गॅलेक्सी टीम साठी. काही झालं तरी या 2 बॉल मध्ये मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. फुल टॉस आहे. टाइम झाला नाहीये. बॉल मिड ऑफच्या दिशेमध्ये. इकडे बॉलवर मात्र एखादा मोठा स्ट्रोक अनिवार्य होता.
गरजेचा होता फुल टॉस आणि संधी मात्र सोडले मित्र म्हणून फलंदाज सुफियान. कारण अशा सिच्युएशनला फुल टॉस आला होता, ज्या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक आला असता तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये आव्हान थोडंसं आटोक्यामध्ये येऊ शकलं असतं. हा सुद्धा आपण पाहिला तर फुल टॉस सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला. लेग बिफोर द विकेट. LBW साईल बाद होतोय आणि आता मात्र मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना संघ डॉल्फिन तुम्हाला पाहायला मिळेल. कारण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. त्यांनी स्वतःच कमवला. आला डिमान नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला. 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 एज लागली होती. बॉल पाठीमागे चाललाय. फ्लाइंग स्लीप कडे सिंगल आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मोठे स्ट्रोक्स आले नाही तर मात्र या मॅच मधून खरं तर पराभूत व्हावं लागू शकेल ते फलंदाजी करणारा गॅलेक्सी संघाला. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 धावांची. 22 रिक्वायर्ड नाउ, रिमेनिंग 5. समीरने जर हा सामना जिंकवला तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे दानिश भाई यांच्याकडून. चला हा चेंडू इकडे मात्र थ्रो चांगला आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतेल. 1 धाव मिळाली. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील आणि या 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. शरद कोळी स्मृती चषकाचे आयोजक दीपक महेश्वरी. आयोजक दीपक 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. यानंतर तुम्हाला चावळे संघाचा सामना पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये माहुल. झेल मात्र टिपला जातोय मिड विकेटला. त्यामुळे आता मात्र जवळजवळ या मॅच मध्ये विजयावर शिक्कामोर्तब करत असताना टीम डॉल्फिन पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये बऱ्याच धावा करायच्या आहेत. त्यामुळे थोडंसं अशक्यप्र असं आव्हान आता मात्र होऊन बसलंय. सुनील स्मृती जावळे संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश माहुल कोळीवाडा. बिग फाईट. सुपर 6 चा थरार मात्र यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल ग्रामीणचा. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. फॉर्मॅलिटीज फक्त कंप्लीट करतील अंपायर. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा पद्धतीने मात्र स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल टीम डॉल्फिन. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम डॉल्फिन. वॉर्ड वाईज आपण पाहतोय फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ. या अगोदर आपण पाहिलं फिरोज 11 या टीमला आणि त्यांच्या पाठोपाठ मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल फिरोज 11 विरुद्ध डॉल्फिन.
घ्या ना तुम्ही